पण मग अचानक माझ्या वडिलांचं छत्र हरवलं आणि तिथून माझा संघर्ष सुरू झाला. सुरुवात लहानपणापासून करावी. लहानपणी एकदम जसं सर्वसामान्य कुटुंब असतं, मी एकुलती एक होती आईवडिलांना आणि सगळं व्यवस्थित सुखी संसार चालू होता. पण मग अचानक माझ्या वडिलांचं छत्र हरवलं आणि तिथून माझा संघर्ष सुरू झाला. म्हणजे खूप काही व्यवस्थित सगळं चालू असताना मी अगदी जेमतेम 7-8 वर्षाची असेल जेव्हा माझ्या वडिलांचं छत्र हरवलं. तिथे मी आणि आई आम्ही अशा दोघीच स्त्रिया राहिलो होतो. नॉर्मल इंडियन सोसायटीसारखे जसे परिवार असतात की नाही, एकटी मुलगी आहे, शिकवायची काय गरज आहे, ही सगळ्यांचीच भावना होती. पण मग माझी आई मला म्हणत होती की बेटा, तुझा जेव्हा जन्म झाला तेव्हा सगळ्यांची रिॲक्शन अशी होती जशी इंडियन फॅमिलीत असते की अरे मुलगी झाली का. पण मग ती म्हणत होती की तेव्हा जेव्हा मी हे ऐकलं होतं त्या लेबर रूममधून की अरे मुलगी झाली होती का, तिथं मी एक निश्चय केला होता स्वतःशी की अरे मुलगी झाली का पासून अरे वा मुलगी झाली असं माझ्या मुलीला घडवायचं आहे. आणि त्याच्यासाठी तुला कितीही कष्ट लागले, मला कितीही कष्ट लागले किंवा आपल्याला कितीही अडचणींमधून जावं लागेल तरी पण आपल्याला हे तिथपर्यंत गोल पोहोचायचंच आहे. मला माहिती नाही की उद्या मोठी होऊन तुला काय बनायचे किंवा तू तुझं काय ध्येय ठरवलंस, पण तू तुझ्या पायावर उभी राहावी एवढीच माझी प्रामाणिक इच्छा आहे. त्याच्यापासून मग नंतर मी 5वीला म्हणजे 5वीच्या आधीच माझ्या वडिलांची डेथ झाली होती. तिथून मी नवोदय विद्यालयाची परीक्षा दिली होती आणि तिथून मी जिल्ह्यामधून प्रथम आली होती. तिथून नवोदय माझं शिक्षण झालं 5वी ते 10वी. तिथे असताना मला शाळेचं म्हणजे बालपण त्याच्यात एवढंच एक आठवतं की सगळ्यांचे आई वडील भेटायला यायचे, पण माझी फक्त आईच भेटायला यायची. मी तेव्हा मला खूप वाईट वाटायचं, असं वाटायचं की म्हणजे असं का होत असतं किंवा असं असतं मुलगी वडिलांच्या थोडं जास्तच लाडक्या असतात. तर मी खूप म्हणजे माझं पूर्ण आयुष्य मला असं वाटत होतं की आता म्हणजे तेव्हा मला ॲक्च्युली कळलं होतं की एखाद्याला आपण जवळच्याला लूज करणं म्हणजे काय असतं, की त्या व्यक्तीला आपण कधीच पाहू शकत नाही, काही नाही करू शकत, त्याचा आवाज नाही ऐकू शकत. पण मग जेव्हा हळूहळू आईला माझी स्ट्रेंथ माझी आई होती आणि तिची स्ट्रेंथ मी होते. तर मग मला कधीच माझं दुःख व्यक्तही नाही करता आलं. पण मी तेव्हा एक ठाम निश्चय केला होता की किती अडचणी आली तर आपल्याला शिक्षण आपलं चालू ठेवायचं आणि प्रत्येक गोष्टीमध्ये अव्वलच यायचं. त्याच्यानंतर माझं 11वी 12वी सायन्स कॉलेजमध्ये शिक्षण झालं. 10वीला मला 94% असल्यामुळे मला व्यवस्थित ॲडमिशन मिळालं होतं जीनियस बॅचमध्ये. त्याच्यानंतर माझा लगेच तिथून मेडिकल एंट्रन्समध्ये ग्रँट महाविद्यालयामध्ये माझा नंबर लागला. सर जे जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स MBBSमध्ये. तिथून मग म्हणजे तेव्हा ॲक्च्युली बाकी सगळ्यांना असं वाटत होतं की ज्यांचे पॅरेंट्स आहेत किंवा ज्यांना काही अडचणी नाही आहेत त्या सगळ्या लोकंसुद्धा म्हणजे त्यांच्या पाल्याला ते MBBS करू नाही शकले. पण मग ते आईला म्हणत होते की नाही तू खरंच करून दाखवलं होतंस. पण माझा संघर्ष इथेपर्यंत संपला नव्हता. पण माझं जेव्हा MBBSमधून कॉलेज सुरू झालं आणि माझा प्रवास तिथेपर्यंत थांबला नव्हता. मी स्वतःला नेहमीच एक सांगत होते, मला आठवतं की MBBSच्या रूमच्या भिंतीवर एक म्हणजे मला शायरी किंवा हे सगळं उर्दू साहित्य वाचायला आवडतं कधीमध्ये, कारण ते खूप इन्स्पायरिंग असतं. तर माझ्या भिंतीवर असं लिहिलं होतं की खुद से जीतने की जिद है मुझे खुद को ही हराना है, मैं भीड़ में नहीं हूँ दुनिया की, मेरे अंदर एक जमाना है. तर हे जे वाक्य आहेत ना, हे 4 लाईनी मी कुठेही गेलं म्हणजे मला नेहमी असं वाटायचं की नाही माझी कॉम्पिटिशन कधी दुसऱ्यासोबत नव्हतीच की आज मी इथे आले. फक्त म्हणजे सगळ्यांनीच मला असं वाटतं की ह्या गोष्टीला फॉलो करावं की कोणा दुसऱ्याशी कॉम्पिटिशन करण्यापेक्षा मी ॲज अ व्यक्ती म्हणून मी आज जशी आहे त्याच्यापेक्षा थोडीशी प्रगती मी उद्या झाली पाहिजे. उद्यापेक्षा एक दिवसांनी जर आपण एक माइलस्टोन जर आपण क्लिअर करत गेलो तर मला असं वाटतं की मोठं ध्येय आपण कधी अचीव करू आणि आपल्याला असं कळेल की अरे आपण जेव्हा परतीचा प्रवास बघू तेव्हा असं कळेल की आपण खूप सगळं डिस्टन्स कव्हर केलेलं आहे. मग हे सगळं सुरूच होतं. तेव्हा मग माझे आता जे हजबंड आहेत ज्यांनी UPSC आता उत्तीर्ण केलेली आहे, त्यांचा देशामध्ये 524 रँक आहे. आमची भेट झाली तिथे आणि जसं नॉर्मली आता तेव्हा त्यांचं MBBS झालं होतं कंप्लीट, ते माझे सिनियरच होते JJमध्ये असताना. पण मग सगळे जसं आता बाकीच्या मुलींना लग्नासाठी स्थळ येतात, मलाही येत होते. काही मुलं MD होते. हे सगळं असताना मग आमचं तिथे मैत्री झाली. मग बाकी सगळ्यांचं असं म्हणणं होतं की अरे ते
फक्त MBBS आहेत, मग तुला असं का वाटतं की तू त्यांच्याशी लग्न करावं? किंवा मी म्हणलं की नाही, त्यांच्यामध्ये ते खूप पोटेन्शियल होतं आधीपासूनच. ते जे सारख्या खूप मोठ्या हॉस्पिटलच्या आमचे जे GMCSAचं कॅम्पेन होतं त्याच्यामध्ये ते GS होते आणि जनरल सेक्रेटरी ऑफ जे म्हणजे हे खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आणि ते बीडसारख्या ठिकाणावर येऊन तिथे जे सो कॉल्ड आपण म्हणतो ना की रेस्ट ऑफ महाराष्ट्राचे जी लोक आहेत त्यांच्यावर वर्चस्व गाजवणं, त्यांच्याशी लढा देऊन ते इलेक्शन कॉलेज निवडणूक जिंकणं, म्हणजे हे त्यामधलं खूपच मोठी अचिव्हमेंट आहे. बरं, मग तिथे असताना ते असं होतं की नाही, मग प्लेन MBBS सोबत कसं काय लग्न करायचं डिसिजन घेतं. तर मला हे म्हणायचं होतं त्यांना की भगवद्गीतेत असं लिहिलेलं आहे की म्हणजे आपण जे चॉईस करतो किंवा टू चूज द राईट ओव्हर प्लीझंट इज द साईन ऑफ पॉवर. म्हणजे जे खूप प्लीझंट वाटतं, म्हणजे क्षणिक आपल्याला खूप चांगलं वाटतं की नाही नाही सगळं सेटल आहे, सगळं हे आहे, म्हणजे मग परत जाऊन संघर्ष कशाला करायचा नवऱ्याच्या घरी जाऊन, म्हणजे काय गरज आहे, ते सगळं ऑलरेडी सगळं सेटल असलं, नवऱ्याचं शिक्षण पूर्ण झालं असलं तर मग ते आपल्याला एक बरं वाटतं की बाबा हां म्हणजे हे आपल्याला म्हणजे असं चांगलं वाटेल. पण मी म्हणलं की नाही, मला त्यांच्यातलं पोटेन्शियल दिसतं, मला हे नक्कीच हे माहिती आहे की एक दिवशी ते खूप काही अचीव करतील. फक्त कसं असतं की ते म्हणजे त्यांचं थोडंसं राजकारणाकडे मन वळलं होतं मध्येच, त्याच्यामुळे त्यांचं ते 1-2 वर्ष प्रिपरेशनचा वेळ गेला होता. पण त्याच्यानंतर जेव्हा आमचं लग्न झालं म्हणजे खूप जास्त मलाही म्हणजे सगळ्यांनाच मनवावं लागलं, कारण इथून जे आपल्या इकडे मराठवाड्याची आपली थोडी मेंटॅलिटी असते की ते मुंबईला जाणंच म्हणजे परिवारासाठी जरा मोठी गोष्ट होती, तिथून त्या प्रिपरेशनसाठी दिल्लीला जाणं थोडंसं मला सगळ्यांची नाराजी सहन करावी लागली. पण त्याच्यानंतर सगळ्यांना मी पटवून सांगितलं की त्यांना का गरजेचं आहे, कारण कम्फर्ट असं म्हणतात ना की इथे असताना आपण खूप कम्फर्टेबल असतो, असं म्हणजे म्हणतात की कम्फर्ट इज अ गुड प्लेस बट नथिंग ग्रोज देअर. म्हणजे आपल्याला काही अचीव करायचं असेल किंवा खूप काही आपले जे ध्येय ठेवतो ते म्हणजे असं म्हणतात की ड्रीम्स राहून जाऊ नये, आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत जे आहे आपले प्रत्येक ड्रीम पूर्ण झालं पाहिजे. तर मग त्याच्यासाठी आपल्याला आपली कम्फर्ट प्लेस सोडून पुढे जाणं खूप गरजेचं आहे. मग इथून नंतर जे तेव्हा दिल्लीला गेले तिथं त्यांनी म्हणजे आमचं आता मॅरिड लाईफ तसं पाहिलं तर 4 वर्ष झाली आमच्या लग्नाला, पण हार्डली आम्ही एखादं वर्ष सोबत होतो. कारण नंतर जेव्हा मी मेडिकल ऑफिसर म्हणून जॉईन केलं होतं JJला, तिथून म्हणजे लिटरली मुंबई ते दिल्ली माझं अपडाऊन होत होतं दर एका महिन्याला. आणि माझ्या सगळ्या मैत्रिणी म्हणायची की कशा काय म्हणजे तू राहू शकतेस बाबा लग्नाच्या नंतर, पण तुमचा अजून संसारच नाही. माझ्या घरचे सर्व म्हणायचे की 4 वर्ष झाली तुमच्या लग्नाला पण तुम्ही अजून तुमचं एक ठाव ठिकाणा नाही आहे, काहीच नाही आहे, तू असं का हे केलं होतंस किंवा काय. सगळ्यांची मला अनेक जास्त म्हणजे प्रश्न असायचे की मला असं वाटतं की तू जरा डिसिजन घ्यायला घाई केली होतीस का लग्नाची किंवा काय काय. हे साहजिक आहे, म्हणजे मुलीच्या घरच्यांना काळजी वाटणं किंवा आपल्या मैत्रिणींना काळजी वाटणं हे नॉर्मल आहे, कारण बाकी माझ्यासोबतच्या ज्या मैत्रिणी होत्या त्यांचं जसं म्हणजे ठराविक असतं तसं लाईफ चालू होतं. पण मग त्या सगळ्या गोष्टींचं त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांना आत्ता जे UPSCचा रिझल्ट आला तेव्हा भेटले की नाही, अनुनी जो डिसिजन घेतला होता तो खरंच चांगला होता. कारण आता त्यांना असं म्हणजे ते म्हणतात ना की 2 महिन्याआधी मी माझ्या बॅचची मे बी सगळ्यात अनस्टेबल फॅमिली असलेली मुलगी होती, कारण आमचं अजून काही ठरलेलं नव्हतं कुठे काय कसं करायचं, प्रॅक्टिस कसं करणार आहे नंतर, कारण म्हणजे तुमचं काहीच ठरलेलं नाही आहे, तुमचं MD पण नाही आहे दोघांचं, असं एक म्हणजे प्रश्न होत्या. पण त्याच्यानंतर फायनली आता जेव्हा त्यांचा रिझल्ट आलेला आहे त्यांना जी पण आता सुपर क्लास 1 पोस्ट भेटेल त्याच्यामध्ये एक असं आहे ना की एक खूप चांगलं सेटलमेंट आहे. तर माझ्या पतीचं व्यक्तिमत्व खूपच प्रभाविक आहे, कारण कसं असतं की आम्ही मला असं वाटतं की आम्ही जे आता लग्नानंतर काही गोष्टी अचीव करणं हे खूप अवघड असतं असं सगळेच म्हणतात. इनफॅक्ट सगळं म्हणतात अरे लग्नानंतर कसा अभ्यास होईल, लग्नानंतर कसं होईल. पण कसं असतं माहिती आहे का की आमचं जे एक पती पत्नीचं नातंच एवढं हसतं खेळतं असलं पाहिजे. आम्हाला अजूनही आम्ही फ्रेंड्स असल्यासारखं वाटतो की म्हणजे आम्ही तसंच बोलतो, आम्ही एकमेकांच्या तब्येतीची काळजीपासून एकमेकांचे ड्रीम्स आहेत ना, असं म्हणतो की हम म्हणजे आम्ही जसं हिंदीच बोलतो एकमेकांना घरी की हम एक दूसरे के सपनों का ख्याल रखते. कारण काय होतं की एखाद्या व्यक्तीमधून त्याचे स्वप्न काढून टाकले ना, तर मला नाही वाटत की एखाद्या कोणाच्या तरी लाईफमधून स्वप्न काढून टाकणं म्हणजे त्याचे पंख छाटण्यासारखं आहे. आणि आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्याला बदलून त्याच्या काहीतरी तोड मरून काहीतरी एक वेगळंच पुतळा निर्माण करून त्याला ठेवणं आपल्यासोबत, मला नाही वाटत की प्रेमाची परिभाषा अशी असेल. तर मग ह्या अशा पद्धतीनं म्हणजे टचवूड की पण ते आता व्यवस्थित चालू आहे. आणि आमचं सगळ्यांचंच म्हणजे असं म्हणणं आहे, माझे फ्रेंड्स म्हणतात की नाही यार तुमची फ्रिक्वेन्सी खूप चांगली जमते. तर जे मला लाईफमध्ये संघर्षातून मला असं वाटतं की माझ्यासाठी 2 गोष्टी
दोन व्यक्ती गोष्टी म्हणण्यापेक्षा 2 लोक अशी आहेत माझ्या आयुष्यात की आतापर्यंत जो मी प्रवास केलेला आहे तो तरी म्हणजे त्यांच्या आशीर्वादाने किंवा त्यांच्या साथमुळेच आहे, पण याच्या पुढूनही त्या 2 व्यक्ती मला नेहमीच स्ट्रेंथ देतात. पहिली म्हणजे माझी आई आणि माझे पतिदेव. पण माझ्या आईबद्दल मला हे सांगायचं की म्हणजे मी जगामध्ये म्हणजे सगळ्यांचीच आई सगळ्यांना खूप आवडते, पण मला हे म्हणायचं की मी तेवढं स्ट्रगल करणारी आणि तेवढी साथ देणारी आणि इतकं म्हणजे ते म्हणतात ना सेल्फलेस लव करणारी जर मला कोणी व्यक्ती दिसली असेल तर ती म्हणजे माझी आई. आणि मला ॲक्च्युली हे पण एक गोष्ट सांगावीशी वाटते की आम्ही बाबा आई आणि आमचं जे छोटंसं घर होतं सगळं व्यवस्थित चालू असताना जेव्हा बाबांचं छत्र हरवलं तर त्या घरांमध्ये आम्ही राहू शकलो नाही. त्या घरामध्ये बाबांच्या असंख्य आठवणी होत्या आणि मी जेव्हा नवोदयला गेल्यानंतर आई एकटीच होती. तर मग ती म्हणजे तिला एकटीला राहवलं नाही गेलं त्या घरामध्ये बाबांच्या आठवणी असल्यामुळे. आणि तिला असं वाटत होतं की बाबा आता आवाज देत आहेत का, हे करतायत का, तर ते मग त्याच्यामुळे तिची मानसिक स्थिती थोडीशी ढासळत होती. तर मग आम्ही असंच सिनियर्स किंवा म्हणजे आमच्या थोडं रिलेटिव्हचं हे घेतलं ॲडवाईस आणि त्यांनी सांगितलं की नाही तुम्हाला घर बदलावं लागेल. मग आम्ही पुढचं शिक्षण करण्यासाठी किंवा ह्या आर्थिक मदत पण झाली, आम्ही ते घर विकलं होतं कारण तिथे राहणं खूप कठीण होत होतं नंतर. मग तेव्हा मी अगदी मला आठवते मी 5वीला पण नव्हते जेव्हा आमचं घर विकलं गेलं. तेव्हा मी असं ठरवलं होतं की एके दिवशी मी खूप मोठी होईल आणि मग आईला मी माझं स्वतःचं घर घेऊन देईन माझ्या पैशाने. आणि आज मला जर म्हणजे माझ्या फ्रेंड्सला किंवा हे म्हणतात की नाही यार की जिथे आपण म्हणजे MBBSचं शिक्षण कसं असतं ना की खूप लॉंग चालत असतं, म्हणजे अर्निंगला थोडासा टाईम लागतो. पण ते म्हणतात की तू म्हणजे आत्ताच जस्ट 2 वर्ष झाले जेव्हा मी मेडिकल ऑफिसर म्हणून जॉईन होते JJला, तेव्हा मला हे सांगायला खूप अभिमान होतो की मी माझ्या आईसाठी खूप चांगला फ्लॅट चांगल्या सोसायटीमध्ये घेऊन दिलेला आहे. आणि आज म्हणजे MBBS ही माझी एक डिग्री आहे, पण एक माझं म्हणजे प्रॉपर्टी किंवा हे सगळ्या गोष्टी सगळ्याच असतात म्हणजे सगळ्यांकडे. मला नाही वाटत की म्हणजे वडिलोपार्जित जे येते त्याचं म्हणजे तुम्हाला रिस्पेक्ट असायलाच हवा, बट जेव्हा तुम्ही तुमच्या पैशाने म्हणजे मला आठवते इंटर्नशिपची आमची पेमेंट होती 6,000. म्हणजे जे MBBSला इंटर्नशिप असतं काम खूप असतं पण आहे इंटर्नशिपचं स्टायपंड म्हणतो पगार म्हणण्यापेक्षा स्टायपंड. तर त्याच्यामध्ये मी आईला ती घेतलेली पहिली साडी, त्याच्यानंतर मी एमओशिप असताना मी आईला घेतलेला तो पहिला फोन आणि नंतर मी माझ्या सेव्हिंग्समधून ते घेतलेलं आमचं पहिलं घर. ह्या सगळ्या गोष्टी मला खूप म्हणजे असं नाही म्हणायचं की मी ते अचीव केलेले, मला हे म्हणायचं की ह्या गोष्टी मला अजून पुढे जाण्यासाठी खूप जास्त प्रेरणा देतात. आणि मला असं वाटतं एक म्हणतात ना की ह्या गोष्टी घेणं म्हणजे हे माझ्यासाठी रिवॉर्ड आहे की म्हणजे कोणीतरी ते एक शाबासकीची थाप आहे. कारण ते येता जाता म्हणजे आमच्या ज्या सोसायटीच्या खाली सगळ्यांचेच म्हणजे जे नावं असतात ना आपल्या अपार्टमेंटच्या खाली सगळ्यांचे, तर त्याच्यामध्ये सगळ्यांचेच 45+ पुरुषांची नावं आहेत की आता म्हणजे टिपिकल श्री आणि हे यांचं घर किंवा ते त्यांचं घर. मग माझी आई म्हणते की म्हणजे मला ह्या गोष्टीचा खूप म्हणजे आनंद होतो सगळ्यांना सांगायला की आणि खूप अभिमान वाटतो की त्याच्यामध्ये एकच स्त्री, इनफॅक्ट स्त्री म्हणण्यापेक्षा एका मुलीचं नाव आहे. म्हणजे माझं वय आता 27 आहे, तर डॉक्टर अनुराधा देवकते MBBS असं हे जे लिहिलेलं आहे ना, मला असं वाटतं की कदाचित ह्या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा पाहतो ना तेव्हा मला माझा संघर्ष सफल झाला असं वाटतं. आणि हे सगळं फक्त आणि फक्त आईमुळं शक्य झालं मला असं वाटतं, कारण आज माझं अस्तित्व आहे तर तिच्यामुळेच आहे. म्हणजे तेव्हा जर तिने बाकी रिलेटिव्हचं ऐकून जर लग्न लावून दिलं असतं माझं बालपणीच, तर मग कदाचित ह्या सगळ्या गोष्टी हे सगळं जग मी काहीच पाहू शकले नसते. तर तिच्याकडून मी नेहमीच प्रेरणा घेते आणि तिच्यासाठी मी काही करू शकले याचा मला आनंद आहे. मी म्हणजे माझं आजीवन मी तिची सेवा करतच राहीन. त्याच्यामुळे ती एक गोष्ट मला प्रेरणा देते. आणि दुसरी म्हणजे मी माझ्या पतीचं पण जीवनपट पाहते की त्यांचं कसं होतं की आमचं जेव्हा लग्न झालं, आम्ही दोघंही मेडिकल ऑफिसर म्हणून खूप चांगलं व्यवस्थित आयुष्य होतं आमचं, सगळं जॉईन होतं. पण ते मांडलेला डाव पूर्ण विस्कटून परत एकदा सगळे असं म्हणत होते की तुम्हाला UPSCच करायचं होतं तर मग डॉक्टरची एक सीट कशाला वेस्ट केली, किंवा मग हे करायचं होतं तर आता कुठे होत असतं का, किंवा ह्या सगळ्या म्हणजे खूप सगळ्या निगेटिव्हिटी येतात. पण मला हे म्हणायचं की आपल्या माइंडमध्ये एक पॉझिटिव्ह म्हणजे कॉम्पिटिशन ठेवावी, पण एक पॉझिटिव्ह असावी की आपल्याला, आणि कॉम्पिटिशन म्हणजे स्वतःचीच असली पाहिजे. आपल्याला असं नाही वाटलं पाहिजे की बाबा कोणीतरी निगेटिव्हली खूप इम्पॅक्ट करतात, म्हणजे ते असं म्हणतात ना की ते निंदकाचे घर असावे शेजारी. जेव्हा ते म्हणत होते तेव्हा लोक म्हणायचे की लग्नानंतर हे शक्य नसतं. मग त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि म्हणे की तुला हे जमणार आहे का,
की माझ्यापासून वेगळं राहावं लागेल, सगळ्या जिम्मेदारी स्वतःच घ्यावे लागतील. तर मी म्हणलं की नाही, जर सुखात साथ द्यायची, सुखाचा अनुभव सोबत घ्यायचा असेल तर दुःखामध्ये साथ देण्यासाठी मला काहीच अडचण नाही आहे. मग अशा प्रकारे ते दिल्लीला गेले आणि मी मुंबईलाच राहिले. व हे 3 वर्ष प्रवास आणि म्हणजे त्याच्यात आलेल्या असंख्य अडचणी, पण फायनली त्यांचा झाला प्रवास आणि म्हणजे त्यांचा रिझल्टही आला. म्हणजे मला खूप छान वाटतं की गणपती बाप्पांनी शेवटी आमच्या प्रयत्नांना यश दिलं. आणि याच्यानंतरही परत ते आता त्यांना बहुतेक IPS मिळण्याचे चान्सेस आहेत. आणि मी त्यांना हेही म्हणलं की आता ह्या वर्षी तुम्हाला IPS मिळतं तर तुम्ही नेक्स्ट IAS साठी पूर्ण प्रयत्न करा परत एकदा. आणि त्यांनी तेच ठरवलेलं आहे. आता ते परत पुढची एक्झाम देणार आहेत. पण मला हे काय म्हणायचं आहे की म्हणजे एक्झाम ही फक्त लेखी किंवा अशी नसते आयुष्यामध्ये. प्रत्येकाच्या, आता हे एज्युकेशनल विषयाबद्दल आपण बोललो, पण प्रत्येक एखादी आईचं मुलाला वाढवण्यासाठीची प्रत्येक तिला एक माइलस्टोन अचीव करायचं असतं आपल्या मुलांना, किंवा प्रत्येकाच्याच आयुष्यात आपापला स्ट्रगल असतो आणि प्रत्येकाच्या परीक्षा वेगळ्या असतात. पण त्याच्यासाठी मला असं वाटतं की एकच सेंटेन्स जर आपण ठेवलं ना की संघर्ष, असं म्हणतात ना की म्हणजे एका ते बिरबलानं अकबरनं विचारलं होतं की अशी काहीतरी गोष्ट सांग की जी मला सुखात वाचल्यावर वाईट वाटेल आणि दुःखात वाचल्यावर पण वाईट वाटेल. तर ती तो म्हणतो की ही वेळ निघून जाईल. तसं म्हणजे आता आपल्याला सुख चालू आहे तर आपण हे मनात ठेवलं पाहिजे की हे सुख पण निघून जाणार आहे. आणि दुःखामध्ये आपल्याला हेही लक्षात आलं पाहिजे की दुःखही निघून जाणार आहे. त्याच्यामुळे कुठलीही ओनली चेंज इज कॉन्स्टंट असं म्हणतात. डार्विनची थेअरी आहे की ओनली चेंज इज कॉन्स्टंट. जे आहे ते सगळं बदलत राहणार आहे. पण मला असं वाटतं की जर आपल्या असं काही लोक, आता मी माझ्या मैत्रिणींना पाहते ना, नाही यार तू खरंच लकी होतीस म्हणून असं सगळं झालं, किंवा नाही तुझं आधीपासूनच लक आहे. तर मला हे म्हणायचं की त्यांना माझं लक दिसतं कसं. कारण म्हणजे असं पाहिलं तर मी लहानपणीच माझ्या वडिलांना छत्रछाया हरवलं होतं, तेव्हा मी गिवअप करू शकले असते, किंवा माझ्या आईनं गिवअप केलं असतं माझ्यावर की नाही आता एकटीच मुलगी आहे, एवढं सगळं थाट मांडण्याची गरजच नाही आहे, तिचं लग्न लावून दिलं आणि आपण आपल्या जबाबदारीतून मुक्त झालो. पण असं नाही ना, आम्ही एक संघर्षाचा मार्ग निवडला आणि कदाचित त्याच्यामुळे एक जगावेगळं सुख, म्हणजे त्यांचं जे एक नॉर्मल लाईफ असतं त्याच्यापेक्षा वेगळं आम्ही काहीतरी पाहू शकतो. कारण आपलं ते म्हणतात यू मेक आउट ऑफ युअर चॉईसेस, म्हणजे आपण जे चॉईस करतो ती आपली लाईफ होते. तर आम्ही थोडं हार्ड चॉईस केलं होतं, तर ते संघर्ष जितना बडा होगा जीत भी उतनी ही शानदार होगी, तसं आहे. आणि आताही नाही, असंही नाही की आता आमचा संघर्ष संपला तर आम्ही ह्याच्यावर स्टॉप करू. अजून पुढे लाईफच्या मला खूप म्हणजे आनंद होतोय सांगायला की आता माझा नवरा देशसेवेसाठी तत्पर आहेत. आणि त्यांची आधीपासूनच इच्छा होती की त्यांना देशसेवा करायची आहे आणि त्यांना एक सामान्य माणसाच्या जीवनामध्ये बदल घडवून आणवायचं होतं. एक असतं ना की जे आपल्याकडे त्यांचं एक फेवरेट वाक्य मला सांगायला आवडेल. तर काय म्हणतात की गांधीजींनी सांगितलं होतं की तुम्ही म्हणजे तुमच्याकडे एखादं मदत मागायला आला तर त्या गरजूंच्या रांगेतल्या शेवटच्या गरजूपर्यंत मदत पोहोचली पाहिजे. असं नाही की जे आले आणि जे ओळखीचेच आहेत किंवा रिलेटिव्हजच आहेत किंवा हे असं नाही. म्हणजे डॉक्टर होऊनही आम्ही तेवढी सेवा करू शकतो, पण काहीतरी एक म्हणजे कक्ष भेटते आपल्याला की नाही, म्हणजे ह्या कक्षेच्या बाहेर आपण करू शकत नाही. म्हणजे जसं आता मला खूप वाटतं की एखादा पेशंट आला, खूप गरीब असतो, म्हणजे त्याच्याकडे काहीच नसतं, इनफॅक्ट त्यांना खूप मोठे आजार झालेले असतात. जसं मला एक आठवतं की माझा एक पेशंट आला होता आणि त्याचं ते मायोकार्डियल इन्फेक्शनचा अटॅकचं जस्ट सुरू झाला होता. म्हणजे मी त्यांचं ECG मध्ये पाहिलं की त्यांचा तो तसा रिपोर्ट आला होता. त्यांची ती ट्रॉप्टी नावाची टेस्ट पॉझिटिव्ह झाली होती. मी त्यांना सांगितलं की तुम्हाला लगेच ॲडमिट व्हावं लागेल. पण तो म्हणे की मॅडम माझ्या खिशामध्ये फक्त 10 रुपये आहेत, याच्या पलीकडे मी काहीच करू शकत नाही. तुम्ही ॲडमिट, म्हणजे मी जरी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट वर्किंग होते तरी पण मला हे म्हणायचं की त्याच्या पुढचे काही टेस्ट असतात. म्हणजे बाकीच्या ज्या प्रायव्हेट हॉस्पिटलपेक्षा ऑब्व्हियसली 90% तुम्हाला कमी चार्जेस लागतात. बट एखादी जर गोळी काही नसेल त्या हॉस्पिटलमध्ये अवेलेबल, किंवा खूप सगळ्या गोष्टी अशा असतात त्या तुम्हाला बाहेरून आणाव्या लागतात. तर मग तेव्हा तो पेशंट म्हणे की नाही मॅडम माझ्याकडे नाहीच आहे. तर मी त्यांच्या घरच्यांना कळवळून सांगत होते, अहो जर तुम्ही हे नाही केलं आता तर त्यांचा जीवही जाऊ शकतो. पण ते परत मला तेच सांगत होते की मॅडम आमच्याकडे नाही आहे तर आम्ही काही करू शकत नाही. मी त्यावेळेस मला आठवतं की मी ताबडतोब जाऊन माझ्या पर्समध्ये जेवढे पैसे होते, किंवा मी माझ्या मैत्रिणीला सांगितलं होतं की माझ्या अकाउंटमध्ये एवढे पैसे ट्रान्सफर कर आणि मला एका असं करायचं. पण मग ते झालं, त्याच्यासाठी जोही काही खर्च लागला मी तो उचलला. पण मग मला एक सिनियर येऊन म्हणे की एका पेशंटचं तू केलंस ठीक आहे, म्हणजे तुला छान वाटलं किंवा तुला खरंच वाटलं असं की करावं, पण असे खूप सगळे लोक आहेत ज्यांच्याविषयी आपल्याला खरंच वाटतं की आपण करावं, पण आपण किती जणांना पुरणार आहोत ना. तर
ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात ना, मला हे म्हणजे एक सॉफ्ट मन म्हणा किंवा एक सेन्सिटिव्ह आपण आधीपासूनच असतो, पण तेव्हा खूप हेल्पलेस फील होतं की जेव्हा ज्यांना खरंच तुमची गरज असते तिथे काही करू शकत नाही तुम्ही. मग अशा वेळेस असं वाटतं की कदाचित आपले जर थोडे पॉवर्स जास्त असले असते किंवा आपण काही म्हणजे आपल्याकडे इतकं फायनान्शियल सपोर्ट असला असता, आपण काही करू शकतो, तर मग थोडं बरं झालं असतं. मग त्याच्यातूनच मला हे म्हणजे माझ्या हजबंडचं कळलं की त्यांना UPSC मध्ये खूप इंटरेस्ट आहे आणि त्यांना करायची खूप इच्छा होती. तर मला असं वाटत होतं की कदाचित ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये जाऊन आपण काहीतरी एक आपल्या कक्षा रुंदावल्या जातील आपल्या अधिकाराच्या असो किंवा फायनान्शियली थोडेसे बेटर होऊ, कारण तिथे जे असतं ना आपण एक पॉलिसी मेकिंग असतं ना म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये, तर ते बेटर होईल त्यांना हे सांगण्यासाठी. त्याच्यामुळे मी त्यांना खूप सपोर्ट केला आणि आमच्या दोघांचंही हेच ठरलेलं की जर आपल्यामुळे आपल्या लोकांना किंवा म्हणजे आपल्या जवळ मदत मागणाऱ्या येणाऱ्या लोकांना जर फायदा होत नसेल तर आपल्या कुठल्याही सर्व्हिसचा काही उपयोग नाही. त्याच्यामुळे आम्ही जे एक समाजसेवेचा वसा म्हणा किंवा जेही मला हे म्हणायचं की जर उद्या आमच्या कामामुळे किंवा आमच्या म्हणजे प्रयत्नांमुळे एखाद्या जरी कुटुंबाला काहीतरी त्यांना फरक पडला असेल ना, तर मला खरंच म्हणजे खूप आनंद होईल एवढं सगळं स्ट्रगल केलं त्याचं. याच्यावरूनच एक मला किस्सा सांगायचं होतं की आम्ही जेव्हा वर्किंग होतो तर म्हणजे जास्त एवढी काही एवढं सेव्हिंग्स वगैरे आमचे नव्हते, पण आम्ही एकदा कॅन्टीन मध्ये बसलो होतो आणि माझे हजबंड आहेत ना, तर ते जे वेटर दादा होते, आम्ही तिथेच MBBS दोघांचं झाल्यामुळे एक फॅमिली सारखं बनतो सगळे, तर ते आले आणि त्यांना हे काढून जस्ट आमचा पगार झाला होता जेमतेम मला आठवतं की 50-55 असेल तेव्हा काहीतरी, आणि त्याच्यामध्ये खूप सगळं म्हणजे करायचं होतं आम्हाला. आमचं नवीन लग्न झालं होतं, खूप शिफ्टिंग होती आणि ऑलरेडी आपण म्हणजे मित्रांकडून मदत घेऊन घेतले होते, कारण कसं असतं की एकदा आपण ठराविक 25 क्रॉस केलं किंवा MBBS झालं की असं चांगलं नाही वाटत पॅरेंट्स कडून घ्यायला. आणि त्यातल्या त्यात माझा नवरा अतिशय स्वाभिमानी आणि तेव्हा मी जॉईन नव्हते, तेव्हा जस्ट मी इंटर्न होते मला असं आठवतं. तर मग ते जे वेटर आले त्यांनी म्हणजे पैसे दिले, काही 1000 रुपये दिले किंवा अजून दुसरा वेटरला त्याला 1000 रुपये दिले. मग मी असं म्हणत होते की तुम्ही असे म्हणजे का पैसे वाटत असाल, कारण आपल्याकडे नाही आहे तेवढे. म्हणजे मला चांगलं वाटतं की तुम्ही त्यांना मदत करताय, पण 1-2 असतील तर ठीक आहे, पण तुम्ही देत आहे सगळ्यांना. कारण तेव्हा दिवाळीचा थोडा पिरियड चालू होता, आम्ही दुसऱ्या दिवशी आमच्या घरच्या म्हणजे घरी निघतच होतो. तर ते काय म्हणले की ह्या 1000 रुपयामुळे आपल्याला कदाचित एवढा फरक पडणार नाही, पण ते त्यांच्यासाठी त्यांची दिवाळी होईल त्या 1000 रुपयामध्ये. तर मला तेव्हा एक गोष्ट कळली की नाही यार, आपण असा कधी विचार केलाच नाही. कारण कदाचित आता आपण जसं जसं मॉल्समध्ये जातो, आपण मूवीमध्ये जातो, आता मला आठवतं की मुंबईला असे खूप महाग तिकीट असतात, तेव्हा नाही वाटत म्हणजे आपण कमवतो म्हणून ठीक आहे, बट काही म्हणजे जेव्हा आपण समाजाच्या एकदम म्हणजे म्हणतात ना की खूप रिमोट एरियाज मध्ये जाऊन जेव्हा आपण पाहतो ना, तर खरंच म्हणजे खूप हाल होतात आणि सगळेजण कष्ट करतात. फक्त आम्हाला असं जाणवतं की आम्ही काय कष्ट करतो, आम्ही 24 तास म्हणण्यापेक्षा एक 14 ते 15 तास तरी लायब्ररीत असतो आणि ते अभ्यास करतो आणि आम्हाला एक्झामच्या तेव्हा असं वाटतं की नाही यार आमच्याच लाईफमध्ये खूप स्ट्रगल आहे. पण स्ट्रगल सगळीकडेच आहे. शेतकरी बिचारा तो एवढा कष्ट करत असतो, सगळं आहे आणि रिझल्टचं माहिती सुद्धा नसतं. म्हणजे कधी पाऊस जास्त पडतो, कधी पाऊस कमी पडतो, कधी ऊनच खूप जास्त असतं. म्हणजे जेव्हा ते म्हणतात ना भगवद्गीतेसारखं ते कर्माची अपेक्षा फळाची अपेक्षा न करता कर्म करत जाणं, हे मी ऍक्च्युली शेतकऱ्यांकडून पाहिले की त्यांना माहितीही नसतं की यावेळेसचं पीक ठीक येणार आहे का नाही, पण ते त्यांचं दरवर्षी तेवढ्याच जोमानं तेवढ्याच सातत्यानं ते त्यांचं काम करतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आहे म्हणजे संघर्ष सगळ्यांच्याच लाईफमध्ये आहे, पण त्याला जर ते म्हणतात ना की युअर रिॲक्शन डिसाइड्स युअर पॉवर. जसं तुम्ही म्हणजे प्रत्येक किती म्हणजे एखादी सगळ्यांच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम जरी आले तर तुमचे रिॲक्शन डिसाईड करतं की तुम्हाला किती वीक फील करवायचं किंवा किती स्ट्रॉंग फील करवायचं. तर माझ्या ह्या सगळ्या प्रवासातून मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की हे स्पर्धेचं जग आहे, स्पर्धा कुणाला चुकलेली नाही आहे, पण स्पर्धेला जर आपण पॉझिटिव्ह घेतलं किंवा एक पॉझिटिव्ह कॉम्पिटिशन मनामध्ये ठेवून आपण पुढे चालत गेलो, आपल्या प्रयत्नांवर कायम राहिलो, तर एक ना एक दिवस आपल्याला त्याचं फळ जे डिझर्व करतो ते नक्कीच भेटणार आहे. असं म्हणतात ना की जर तुम्हाला आत्ता लगेचच यश आलं नाही तर देवाला असं वाटतं की तुम्ही खूप बेटर डिझर्व करता, तुम्ही खूप बेटर प्रयत्न करावेत अजून, आणि योग्य वेळ येईल तुम्हाला त्याचं एक योग्य मोबदला म्हणण्यापेक्षा योग्य बक्षीस देव देईलच. प्रत्येकाच्या प्रयत्नानं यश मिळतंच. पण मग याच्यामध्ये आपल्याला एक करून घेतलं पाहिजे की एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपलं जे सातत्य टिकवायची आहे किंवा कन्सिस्टन्सी ज्याला आपण म्हणतो,
काय होतं की खूप लोक प्रयत्न चालू करतात, पण मध्येच मग त्यांना असं वाटतं की नाही यार, आता आपल्याच्याने होणारच नाही आहे. कारण आपल्याला प्रयत्न एखाद्या गोलकडे जायचं असेल तर दोन्हीही सांभाळावं लागतं, फिजिकल हेल्थ पण आणि मेंटल हेल्थ पण. आज आपल्याकडच्या ह्याच्यामध्ये कसं होतं की एखाद्याचं म्हणजे एखाद्याला मार लागला, एखाद्याचं फ्रॅक्चर झालं तर ते दिसून येतं, किंवा एखाद्याला ताप आला, पण मेंटल हेल्थ ही अशी गोष्ट आहे ना, ती दिसून येत नाही. पण त्याच्यामुळे ती किती कोणाला डॅमेज करत असेल, कोणाला त्याच्याबद्दल किती त्रास होत असेल, याच्याबद्दल कोणी ओपन होऊन बोलतच नाही. जसं आता आपण फॉर एक्झाम्पल कोरोनाबद्दलच बोलूयात. कोरोनामध्ये असं झालेलं आहे की म्हणजे कधी म्हणजे असं चांगल्या जसं लोकांनी चांगल्या प्रयत्नांनी चांगल्या एक सेकंड हां त्याच्यामध्ये कोरोनामुळे आपल्याला जो इतका घरी टाईम भेटला होता 6 महिन्यांचा, काही लोकांनी त्याच्यासाठी चांगला दृष्टिकोन ठेवला की हां म्हणजे आपण एवढ्या कॉम्पिटिशनच्या जगामध्ये आहोत की आपल्याला आपल्या पॅरेंट्ससोबत वेळ भेटत नव्हता, किंवा ज्यांची छोटी मुलं आहेत त्यांना त्यांच्यासोबत वेळ भेटत नव्हता, तर त्यांनी एक पारिवारिक वेळ त्याचा एक सदुपयोग केला की त्यांनी फॅमिली मेमरीज बनवल्या. पण या विरोधात काही लोक खूप डिप्रेशनमध्ये गेले की का, कारण त्यांना तो एकांत भेटला. आणि हे जर आता सध्याची मला असं वाटतं की यूथमध्ये असलेली डिप्रेशन ही गोष्ट आहे जरा जास्तच वर येते. कारण म्हणजे असं नाही आहे, आता लोक ॲटलिस्ट त्याच्याबद्दल बोलायला लागलेत. आणि यूथमध्ये मेन म्हणजे मला असं वाटतं की डिप्रेशनचं एक रिझन म्हणजे खूप सगळ्या गोष्टी असतील, पण त्याच्यात एक मेन रिझन म्हणजे सोशल मीडिया. काय होतं की आपण फेसबुकवर पाहता, तर मी त्याच वयोगटात असल्यामुळे मला असं जाणवतं की नेमकं काय हे होत असेल की जसं फेसबुकवर आपण पाहतो किंवा ट्विटरवर आपण पाहतो की आपले जे फ्रेंड्स आहेत सोबतचे, की जेव्हा तुम्ही अभ्यासाला बसलेले आहेत किंवा जेव्हा तुम्ही खूप कष्ट करतायत, तेव्हा ते काहीतरी मजा करत असतात. म्हणजे ते कुठेतरी फिरायला गेलेत किंवा त्यांनी घरी काहीतरी खूप छान सेलिब्रेशन केलं किंवा काहीतरी केलं, आणि मग आपल्याला आपल्या लाईफला पाहून वाटतं की अरे म्हणजे सगळ्यांचीच किती मजा सुरू आहे आणि माझं लाईफ कसं सुरू आहे. पण हे ते खरंच आहे का? म्हणजे सोशल मीडियावर आपण सुद्धा तेच प्रोजेक्ट करतो जे आपल्याला दाखवायचं आहे. म्हणजे असं कधीच असू शकत नाही की एखाद्याचा पूर्णच दिवस खूप चांगला होता, पूर्णच दिवस तो सेलिब्रेट करत होता, किंवा पूर्णच दिवस तो तिथे फिरतच होता, किंवा पूर्णच दिवस त्याच्यासमोर तो त्याने टाकलेला भारी सनसेटचा बीचचा फोटो तो पूर्णच दिवस तिथे होता, असं नसतो. पण आपण काय करतो, सोशल मीडियावर ज्या मोजक्याच गोष्टी आहेत त्या दाखवतो. आणि अगदी जरी असं म्हणतात ना की अगदी अंबानी जरी असतील तरी त्यांच्याही लाईफमध्ये असे काहीतरी वीक मोमेंट्स येतच असतील ना. पण प्रॉब्लेम कुठे होतो की आपण त्या गोष्टींना आपण ते जे एक व्हिज्युअल्स आर डिसेप्टिव्ह असं म्हणतात ना, तर त्या डिसेप्टिव्ह वर्ल्डमध्ये म्हणजे त्याच्यावर विश्वास करतो आपण की नाही पर्टिक्युलर लोकांची लाईफ चांगलीच आहे, त्यांना काही प्रॉब्लेमच नाही. असं नसतं. प्रत्येक जण आपापल्या प्रॉब्लेमशी डील करण्याची पद्धत वेगळी ठेवतो, आणि जे खूप बेस्ट प्रकारे डील करतात ते अल्टिमेटली सक्सेस होतात, किंवा त्यांना सक्सेस मिळतं त्यांना जसं हवं तसं. तर मला याच्यावरून हे असं वाटतं की जर म्हणजे सोशल मीडिया एक विरंगुळाचा भाग म्हणून ठेवला तर काही हरकत नाही, पण ते तुमच्या लाईफचं पार्ट होऊन जाऊ नये याची तुम्ही सगळ्यांनीच काळजी घेतली पाहिजे. कारण प्रत्येक गोष्ट जी सोशल मीडियावर दिसतेच ती खरी नसते. आणि डिप्रेशनचं बोलायला गेलं तर म्हणजे मला हे म्हणायचं आहे की जेव्हा असं सगळ्यांच्याच लाईफमध्ये काळ येतो, माझ्याही लाईफमध्ये आला होता, किंवा एक असं वाटतं की तेव्हा इतके प्रयत्न करून आपल्याला नाहीच यश होत, किंवा बाकी सगळ्यांची लाईफ किती सुरळीत चालू आहे, माझ्या लाईफमध्ये खूप स्ट्रगल आहे, माझ्या लाईफमध्येच हे नेहमी का होतं. पण मला असं वाटतं की तिथं जेव्हा तुम्हाला असं वाटतं की आता इथे सगळं संपलं, माझ्याकडून याच्यानंतर याच्यापेक्षा जास्त प्रयत्न होणार नाहीत, तिथे आपण स्वतःला एवढंच सांगावं की अ लिटल मोर पेशन्स. म्हणजे आयुष्य खूप चांगलं जगण्याचं एकच जर की मला पाहिजे असेल, म्हणजे की एक सांगायची असेल की म्हणजे कसं काय तुम्ही जीवनाचा प्रवास चांगलं करू शकता, तर फक्त एकच की म्हणजे पेशन्स म्हणजे संयम. कुठलीही गोष्ट असेल जिथे आपल्याला खूप वीक फील होत असेल तर तिथे आपण काहीच करू नये. तिथे त्या गोष्टीवर विचार न करता आपले मित्र असतील, आपले रिलेटिव्ज असतील, आपले आई मम्मी पप्पा असतील, किंवा जे पण ज्यांना तुम्ही मन मोकळं बोलू शकता तिथे जाऊन मन मोकळं करा त्यांच्याकडून. आणि पॉझिटिव्ह लोकांनाच सांगा, असं नाही की प्रत्येक लोकांना जाऊन आपण आपले प्रॉब्लेम सांगतोय. म्हणजे सध्याचं कॉम्पिटेटिव्ह वर्ल्डमध्ये ते त्याचंही फन करतात की नाही अरे असंच आहे तसंच आहे. त्याच्यापेक्षा एक चांगला मित्र ठेवा किंवा मैत्रीण ठेवा, आणि त्यांना हे सगळं व्यक्त व्हा. कुठेतरी व्यक्त झालं ना की आपोआपच माणसाचा तणाव कमी होतो. आणि पेशन्स प्रत्येकच गोष्टीत दाखवायला पाहिजे. स्पर्धा एकदा यश नाही आलं म्हणून परत होणारच नाही असं नाही, पेशन्स ठेवायचं. कारण म्हणजे माझ्यासाठी एक ब्रीद वाक्य आहे लाईफचं की लाईफ इज अ गिफ्ट विथ एंडलेस पॉसिबिलिटीज. तुम्हाला कधी कळणारही नाही की किती सगळं म्हणजे लाईफने आपल्यासाठी काय काय म्हणजे ते असं म्हणतात की गॉडच्या स्टोअरमध्ये तुमच्यासाठी काय काय तुम्हाला माहितीच नाही आहे.
जसं जसं तुम्ही प्रयत्न करत, जसं आपण गेममध्ये नाही का एक एक म्हणजे एक एक स्टेज कव्हर करतो आणि आपल्याला तो एक बॉक्स मिळतो आणि त्याच्या पुढून परत भेटतो, तसं एक लाईफ आहे की एक एक स्टेज पार करायची आहे आणि त्याचं रिवॉर्ड आपल्याला भेटणारच आहे. त्याच्यामुळे सगळ्यात म्हणजे हेल्थची डेफिनेशन आमच्या मला असं आठवतं की ते JJचा आमचा जो लोगो आहे त्याच्यावर असं लिहिलं आहे की साऊंड माइंड इन साऊंड बॉडी. म्हणजे तुमची बॉडी साऊंड असेल त्याच्यासाठी तर तुम्ही काळजीच घ्यायलाच हवी, पण साऊंड माइंड असणं म्हणजे साऊंड म्हणजे हेल्दी, म्हणजे माइंड पण तेवढं हेल्दी राहणं तितकंच गरजेचं आहे जेवढी की तुमची बॉडी हेल्दी राहणं. तर मला असं वाटतं की जर तुम्ही तुमच्या मेंटल हेल्थचा आणि फिजिकल हेल्थचा दोन्ही बॅलन्स ठेवला आणि त्याची व्यवस्थित काळजी घेतली तर आपल्याला कुठलंही जी परीक्षा असेल किंवा त्याचं म्हणजे इतकं अवघड नाही वाटणार. आणि मला स्त्रियांना स्पेशली हे सांगायचं आहे की म्हणजे मला माहिती आहे की आपल्या इंडियन सोसायटीमध्ये थोडंसं स्त्रीला दुबळं मानलं जात होतं किंवा मलाही खूप लोकांनी असं म्हणत होते की किंवा मला म्हणण्यापेक्षा माझ्या आईला की एकटीच मुलगी आहे, तिला शिकवायची काय गरज आहे किंवा अरे एकच मुलगी आहे. म्हणजे आत्तासुद्धा मला असं आठवतं की मी MBBSला लागण्याच्या आधीपर्यंत हेच म्हणायचे लोक, अरे एकच मुलगी आहे, मुलगा कसा नाही आहे तुम्हाला. पण आता ते सगळेच म्हणतात किंवा मला असं आठवते जे काकू किंवा जे काका माझ्या आईला असे म्हणायचे की एकच मुलगी आहे का, ते आता येऊन म्हणतात म्हणजे 10 मुलं असण्यापेक्षा एकच अशी मुलगी असावी. तेव्हा माझ्या आईला असं ते भरून येतं की नाही की मुलगी. तर मला हे म्हणायचं मी जर करू शकते तर तुम्ही सर्वच करू शकतात. हे पहिली गोष्ट झाली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला असं वाटतं की नाही आता लग्न झालं आता काहीच शक्य नाही आहे. जसं आता माझं MBBS कंप्लीट झालेलं आहे, मी मेडिकल ऑफिसर म्हणून जॉईनही होते, पण मला ह्याच्या पुढे इथं थांबायचं नाही आहे. मला माझ्या MD साठी प्रयत्न करायचा आहे आणि त्याच्यासाठी माझा अभ्यासही सुरू आहे. जसं मी माझ्या नवऱ्याला म्हणलं होतं की मी तुमच्या शिक्षणासाठी साथ दिली होती, आता मला अपेक्षित आहे तुम्ही देणं. आणि मला नाही वाटत की त्यांना काही प्रॉब्लेम आहे, उलट ते मला खूप चांगलं म्हणजे आता मला सगळे म्हणतात की अरे तुझा नवरा इतक्या मोठ्या पोस्टवर गेला, तुला MD करायची काय गरज आहे. पण गरज आहे, कारण हे असं नाही की आपण काहीतरी एक फायनान्शियल स्टेबिलिटी पाहतो किंवा एक सोशल स्टेबिलिटी असते की आता झाल्यावर काय गरज आहे. कारण मला असं वाटतं की काहीतरी स्त्रीने आपलं इंडिपेंडेंट असणं म्हणण्यापेक्षा आत्मसन्मानासाठी काही गोष्टी करायच्या असतात की मला माझ्या आत्मसन्मानासाठी किंवा मला एक असं चांगलं वाटेल लाईफमध्ये की हां मी अचीव केलेलं आहे. त्याच्यामुळे मी माझा संघर्ष अजूनही सोडला नाही. मी माझ्या MD साठी प्रयत्न करते आणि आय होप की बाप्पाच्या आशीर्वादाने यावेळेस मला डर्मॅटॉलॉजीमध्ये MD करायचं तर ते भेटून जाईल. पण मग ह्याच्यातून मला हे म्हणायचं जर मी माझा प्रवास इतक्या स्ट्रगल नंतर सुद्धा म्हणजे चालू ठेवू शकते तर तुम्ही हे करायलाच पाहिजे. अशी कोणतीच गोष्ट नाही. मला नेहमी म्हणजे असं एका सायंटिस्टने म्हणलं होतं की म्हणजे त्यांना विचारलं की तुम्हाला काय वाटतं की स्त्री पुरुषाबरोबर आहे का, म्हणजे स्त्री पुरुष समानता तुम्ही मानता का. तर ते लगेच पहिल्या सेकंडमध्ये नाही, स्त्री पुरुष समान असू शकत नाहीत. तर मग ते सायंटिस्टला म्हणजे त्याला वाटलं की अरे काय तो इतका शिकलेला माणूस आहे आणि तो स्त्री पुरुष समानता मानत नाही. तर त्या सायंटिस्टने लगेच पॉज देऊन त्याला म्हणे की मला असं वाटतं की स्त्री सुपेरियर आहे पुरुषांच्या. जसं म्हणजे असं म्हणतात की जेव्हा स्त्री एका बाळाला जन्म देते तेव्हा 34 हाडं ब्रेक होतात, जेवढं पेन होतं म्हणजे 34 हाडांचं फ्रॅक्चर झाल्यावर एखाद्या व्यक्तीला किती पेन होईल तेवढं पेन स्त्रीला बाळाला जन्म देताना होतं. पण प्रत्येक आई प्रत्येक स्त्री ते पेन सहन करून त्या तेवढ्या म्हणजे पेनमध्ये पाहून सुद्धा त्या आपल्या बाळाचा चेहरा पाहिलं की लगेच तिच्या चेहऱ्यावर हसू येतं. म्हणजे हे एवढं टॉलरन्स एवढी सहनशक्ती फक्त आणि फक्त स्त्रीमध्येच असू शकते. म्हणजे आपण जर इतक्या सगळ्या गोष्टी सहन करू शकत असू तर नक्कीच आपण कुठे कमी म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की स्त्रिया सुपेरियर आहेत. फक्त त्यांनी स्वतःला तेवढं मानावं आणि त्यांनी त्यांचे अथक परिश्रम किंवा जी मेहनत आहे किंवा जो संघर्ष आहे ते चालू ठेवावं. कारण तुम्हाला म्हणजे माहिती नाही ना, मला असं वाटतं की जी स्त्री आपल्या ध्येयासाठी काम करते तिला देव नक्कीच यश देतो. आणि म्हणजे मॅरिड झाल्यानंतर उलट मला असं वाटतं की मला जसं माझ्या आईचा अभिमान आहे की बाबा तिने माझ्यावर गिव्हअप केलं नाही म्हणून कदाचित आज मी इथे आहे. तर आपण म्हणजे माझ्या लेकरांनी माझा आदर्श घ्यावा असं मला नक्कीच वाटेल आणि त्यांच्यासमोर मी काहीतरी आदर्श निर्माण करावा असं माझं आयुष्य असेल. तर कुठल्याही स्त्रीने मला असं वाटतं की स्वतःवर गिव्हअप करू नये. द बेस्ट वे टू लिव्ह इज नेव्हर गिव्ह अप ऑन युअर सेल्फ असं म्हणतात ना. तर त्या सगळ्या गोष्टीचं भान ठेवा म्हणण्यापेक्षा मला हे म्हणायचं की तुम्ही सगळ्यात जास्त म्हणजे जर तुमची लाईफ कोणी चेंज करू शकत असेल तर ती एकच व्यक्ती आहे, ते म्हणजे तुम्ही स्वतः. तर स्त्रियांनो प्लीज हिम्मत हारून जाऊ नका.